हीच पंढरपूर हाय. ए आहे तुला तेच जाऊ द्या. शांत राहा मॅडम. उतरा. आले पंढरपूर. यू कॅन गो हिअर. आय एम गो देअर. यू हिअर अँड आय एम देअर. आहे. चल आपण मामाच्या घरी जाऊ. आपल्या मावशी घरी जाऊ. बाबा चल किती जवळच आहे की. रिक्षा करू रिक्षा. अय ऑटो. अय ऑटो. अय ऑटो. ठरव ठरव ठरव. नाही भेट चलो नाही भेट. चलो बैठ. आहे बस. मित्रांनो अशोक मोबाईल घेतला. 15,000 स्मार्टफोन घेतला मोठा. मावशीने कपडे केले आणि त्याला वर खर्चण्यासाठी 3-4 हजार रुपये रोख देऊन टाकले. हा अशोक आई आणि अशोक शाळेत चाललेला आहे. आईने जरा बोलावून घेतलं. हे आशा हे बघ तुला सांगते मावशीने तुला कपडे केलेत. पैसे दिले तर पैसे नीट जपून ठेव. मोबाईल नीट वापर. तुझी गुगल का फिगल का असेल ते नीट त्यात भरून घे. दोघे म्हणून चांगला अभ्यास करा. तुला सांगते 10वीला तुझा पहिला नंबर यायला पाहिजे बघ. तर तुला एवढं सगळं दिल्याचा फायदा आहे. मुलं शांत राहायचं. मुलं. हा अशोक शाळेत जाता आणि ह्याचा मित्र शकुनी आगलावे वाटेत उभा आहेच. अशोक मित्रा दोस्ता. शकुनी तू सांगितलेली आयडिया केली. हे बघ मावशी मला नवीन कपडे घेऊन दिले. नवीन मोबाईल घेऊन दिला आणि शिवाय खर्चायला 3,000 रुपये दिलेत. अरे वा. अशोक मित्रा दोस्ता. मोबाईल काय भारी दिसतोय 15,000चा. आणि पैसे किती म्हणलास. हे बघ 3,000 रुपये. 3,000 रुपये. अरे वा. चल आज खरी आपण आयश करू. मोठी मज्जा करू. आयश म्हणजे काय रे. मज्जा म्हणजे काय रे. मी आहे ना. चल तर शिकवतो ना मी. चल एक काम कर. इथून सुरुवात कर. ते उचल तुकडा पडला. उचल उचल. अरे उष्टी पिढी तुकडा. हां अशोक मित्रा दोस्ता. ह्याला तुकडा नाही म्हणायचा. ह्याला म्हणायचं टाकडम तुकडम महत्पुण्यम. टाकडम तुकडम महत्पुण्यम. एक झुरका गंगा स्नानम. दुसरा झुरका गायी स्नानम. संपूर्ण पिढी कन्यादानम. हा गुरु वा. चल मित्रा चल तो सगळं शिकवतो. चल 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 आपण ऐश करू. हे दोघं जण एका मोठ्या गावात गेले. भरपूर पैसे होते. 2-3 हजार रुपये खर्च केले. घरी आले नाही. विजय कुठे गेला माहित नाही. विजय इकडे इकडे बघ. अरे अशा कुठे गेला माहिती आहे तुला. अरे तुझं 2-3 हजार रुपये घेऊन गेलाय. मला वाटतं मोबाईल हरपू दे. त्याला म्हणावं य आय आपला दादा आणि शकुनी आगलाव्या दोघं जण शेजारी गावामध्ये कुठतरी एवढंसं पोरगरे 10वीला गेले नाही. दारू पेले गुटखा खायले सिगारेट ओढायले. फक्त आल्यावर तो काय आलाय दादा आलाय बघ. आई चुकलं का माझं. आई मला माफ कर. आई त्याच्या कोणीच ऐकून त्याच्या कोणीच्या नादानं मी वाहत गेलो. नाही नाही ती व्यसना केली. शकुनीमुळे मी बिघडलोय. आई मला माफ कर ग. अशा उद्या तू दारू पण घरी आलास. अरे तुला लाज वाटते का. अरे अरे बघ तू वडिलाचा फोटो बघ. ज्याने गाव व्यसनमुक्त केला त्यांचा पोर तू. आई चुकलं म्हणलं ना. यापुढे मी असं नाही करणार. मी शाळेत जाईन. तू सांगशील सगळं ऐकीन. पण एवढ्या वेळेस नाही म्हणतो गाई. माझ्यावर वेळ आली तेवढी भागव. अशा अशा मूर्ती काय केलंस तू. अरे तू काय केलंस. आहे त्या शकुनीच्या नादाने मी शेजारच्या गावात गेलो होतो. तिथं हॉटेलमध्ये जेवण केलं. लॉजवर थांबलो. भरपूर खर्च झाला. सकाळी बिल असतं मला तर शकुनी निघून गेला. त्याने मला पकडलं. बिल होतं 6,000 रुपये. माझे 3 दिलं. 3,000 रुपये कमी पडलेत. आई काही घर मला 3,000 रुपये दे ग. 3,000 रुपये दे. पोरा मी तरी काय करू र. अरे कुठून पैसे आणू. त्याने गेल्यापासून आपल्या घरात कमवतो कोणी नाही बघ. उत्पन्न साधन मी नाही. मी तरी काय करू. आई नाही म्हणू नकोस ग. काही कर. मला 3,000 रुपये दे. नाहीतर माझा मोबाईल गेला. दप्तर गेलं. शाळा गेली. आई नाही म्हणू नकोस. तू आई आहे ना माझी. काहीतरी कर. पोरा थांब.
तुझी आई आहे मी. अरे बघ, घरात शेवटचा दागिना ठेवला होता. घरात सोनं ठेवून काय करायचंय? तू शिकला पाहिजे. अरे तू शिकलास तर हिच्या शिकल. तुला नोकरी तर त्याला नोकरी लागल. जा पुरा, हा दागिना आहे, हा मोड आणि तुझी आजची नड भागव. अशोक